प्रत्येक शोल्डर प्रॉब्लेम हा फ्रोझन शोल्डर असेलच असं नाही. त्यात बऱ्याच गोष्टी आहेत की आपला रोटेटर कफही बघायला पाहिजे आणि लिगामेंट्सही बघायला पाहिजे. मसाज करणे की आता आपली पहिला ट्रीटमेंट घरगुती सगळ्यांना बरोबर. वाटतं हो, मसाज करणे. बरोबर. तर ते कितपत बरोबर आहे? फ्रोझन शोल्डर बरोबर. असो किंवा कुठला पण काही असो. नाही, मसाज तर मी सांगेन की केला तर अगदी जेंटल. मला सर्जरीची गरज नाहीये, पण तरी डॉक्टर मला सांगतायत. सो आम्ही त्याला 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करतो, रिपेरेबल आणि इरिपेरेबल. कमी तुम्हाला जर वापरले पाहिजेत. कुठल्याही ह्याचा बोन किंवा मसलचा पेन होतोय आणि तो खूप जास्त दिवस होतोय, तर बरोबर. त्याच्या पेन मॅनेजमेंटसाठी पेन होणार नाही आणि रिझल्ट्स म्हणजे मी म्हटलं असं 90 to 99% सक्सेस रेट. आमच्याकडे तर एक कबड्डी प्लेअर आता रिसेंटली एक होती, तिला 200च्याहून जास्ती डिस्लोकेशन. नमस्कार. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आणि आजचा आपला एपिसोड जो आहे तो खांद्यांशी रिलेटेड आहे. आणि त्याच्याकरता चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर अभय कुलकर्णी. ह्यांचा औंधला क्लिनिक आहे आणि सह्याद्रीला पण अटॅच आहेत सर, आणि ज्युपिटर हॉस्पिटलला पण आहे. सर शोल्डर आणि स्पोर्ट्स इंजुरीचे सर्जन आहेत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्ते. तर आता शोल्डरशी रिलेटेड आम्हाला एकच आजार माहिती आहे आणि तो फ्रोझन शोल्डर. आमचा कोणाचाही खांदा दुखायला लागला की आम्हाला असं वाटतं फ्रोझन शोल्डर झालाय, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? राईट. मला वाटतं ही सर्वात मोठी मिथ आहे की हे सर्वात मोठा काय म्हणतात त्याला शोल्डरच्या बद्दल मिसकन्सेप्शन आहे की प्रत्येक शोल्डरला म्हणजे कुठलाही शोल्डरचा प्रॉब्लेम झाला की सगळे आजूबाजूचे लोक सगळे त्या पेशंटला सांगतात अरे तुला फ्रोझन शोल्डर झालाय. पण फ्रोझन शोल्डर हा फक्त एक छोटा आजार आहे. शोल्डरमध्ये अनेक वेगवेगळे आजार आहेत आणि ह्या एवढं लोकांची कल्पना घट्ट आहे की प्रत्येक शोल्डर म्हणजे फ्रोझन शोल्डरचाच प्रॉब्लेम आहे. तर बरेच आता रोटेटर टेअर्स असतात किंवा काही लिगामेंट इंजरीज असतात, डायग्नोसिसला खूप लेट होतो करेक्ट आणि करेक्ट. त्याच्यामुळे मग ट्रीटमेंट लेट आणि पेशंटला खूप सफरिंग होतं. तर ही कन्सेप्ट बदलायला पाहिजे की फ्रोझन शोल्डर हा फक्त एक आजार आहे, त्याला बरेच गोष्टी आहेत शोल्डरमध्ये जे आपण हळूहळू जाणून घेऊयात. तर कसं होतं की लोक जसे नवीन नवीन शब्द शिकतात तसं त्यांना वाटतं की हे तेच आहे. जसं की आधीच्या काळामध्ये फ्रोझन शोल्डर हा शब्द त्यांना माहितीच नव्हता, अलीकडेच ते शिकले. त्यांना वाटलं खांदेदुखी म्हणजे फ्रोझन शोल्डर. तर ह्याच्यात पेन कसं डिफाईन करतो आपण की फ्रोझन शोल्डरचं पेन कसं असतं, बाकीच्या आजारांचं कसं असतं, तर ते आपण कसं डिफाईन करू शकतो? सो आपण मेनली 2 गोष्टी बघूयात, एक तर फ्रोझन शोल्डर आणि दुसरं म्हणजे रोटेटर कफ टेअर. म्हणजे ओके. रोटेटर कफ टेअर याचा अर्थ आपला खांदा जो आहे हा बॉल आणि सॉकेट सारखा जॉईंट आहे हो. आणि या सॉकेटवरून 4 स्नायू येतात, उगम पावतात आणि ते त्या बॉलला चिकटलेले असतात. दे आर लाईक डिफरंट गेअर्स ऑफ द शोल्डर. म्हणजे एक फर्स्ट गेअर, तो हात उचलेल, एक रोटेट करेल, एक मागे घेईल, हां. असे वेगवेगळे 4 काम आहेत त्या गेअर्सची, राईट. करेक्ट करेक्ट. तर बऱ्याच पेशंट म्हणजे आपण आता बघितलं तर ऑलमोस्ट 16 ते 20% इन्सिडन्स आहे रोटेटर कफ टेअरचा. म्हणजे वापरून वापरून विथ एज तो फाटतो किंवा बऱ्याचदा वजन उचलल्याने फाटतो. तर हे खूप जास्ती प्रमाण आहे. आता शोल्डरला पेन झालं की शोल्डर स्टिफ होणार, राईट. तर दोन्हीमध्ये अंतर कसं करायचं? फ्रोझन शोल्डरमध्ये देर विल बी अ पेनलेस रेंज. हां. म्हणजे एक छोटी रेंज असेल की त्याच्या पलीकडे तुम्ही खांदा घेतला तर तो दुखायला लागेल. अच्छा. आणि नाईट पेन्स खूप होतात फ्रोझन शोल्डरमध्ये फ्रोझन शोल्डर. आणि दंडाच्या बाजूला पेन होतो. म्हणजे बऱ्याचदा पेशंट जर आम्हाला म्हणतात मला दंडात प्रॉब्लेम आहे, मला दंडात प्रॉब्लेम आहे, हो. मला शोल्डरमध्ये नाही आहे. हे करेक्ट का होतं? कारण नर्व जी खांद्याला सप्लाय करते आणि दंडाला करते ती सेमच आहे. त्याला आम्ही रेफर्ड पेन असं करेक्ट म्हणतो. करेक्ट. तर फ्रोझन शोल्डरमध्ये देर विल बी अ रेंज ऑफ मुवमेंट वेअर इट विल बी पेनलेस. त्याच्या पलीकडे तुम्ही हलवलात की तो खांदा दुखणार. करेक्ट. पण विकनेस नाही आहे. जी रेंज पेनलेस आहे त्याच्यामध्ये खांद्यात ताकद आहे. आणि रोटेटर कफमध्ये काय होणार की तो स्नायूस फाटला असल्यामुळे त्याची ताकद कमी होणार आहे पेशंटची. करेक्ट करेक्ट. आणि हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी खूप अर्ली एक्झामिनेशन इज 90% इन शोल्डर. म्हणजे तुम्ही प्रॉपर शोल्डर सर्जन एक्झामिन केलं की ही कॅन डायग्नोज 90 ते 95% सगळे आजार तो डायग्नोज करू शकतो. की प्रत्येक रोटेटर कफ टेअर हा फ्रोझन शोल्डर म्हणून डायग्नोज होऊन जातो. करेक्ट. आणि मग ते डिले होतं. ट्रीटमेंट घ्यायला, डायग्नोसिस करायला सगळंच लेट व्हायला आणि मग लागतं. रिकव्हरी त्याच्यामुळे रिकव्हरी पण लेट होते. लेट अगदी होते. बरोबर. तर रोटेटर कफ म्हणजे नेमकं काय आणि त्याचं हो, कसं डायग्नोसिस करायचं? राईट. तर मी आता सांगितलं तसं हे 4 स्नायू आहेत जे की त्या सॉकेटवरून आलेले आहेत आणि त्या बॉलला चिकटलेले आहेत. त्यांचं काम वेगवेगळं आहे. ते 4ही स्नायू एकमेकाला अटॅच्ड आहेत आणि त्याच्यामुळे कफ असतो ना आपला याचा शर्टचा, तर ते हां. कफ सारखं तयार केलं आहे त्यांनी. म्हणजे ते एकमेकांना हेल्प करतात, करेक्ट. मदत करतात काम करताना.
आणि तो मी म्हटलं की जो वय जसं वाढतो तो वापरून तो फाटतो बऱ्याचदा ओके, किंवा किंवा काही accidentally. ऍक्सिडेंटमध्ये फाटतो, वजन जिमर्समध्ये फाटतो, स्पोर्ट्समॅनमध्ये रेअर आहे, पण तरी पण मिडल एज आजकाल आपण बघतो 50च्या आसपास पण स्पोर्ट्सचं प्रमाण वाढलंय. खरंय, खरंय. त्यातही आम्ही खूप टेअर्स बघतो ह्याच्यामध्ये, जड उचलणं वगैरे ह्याच्यामुळे बऱ्याचदा लोड येतो आणि तो फाटू शकतो असं. तर एक्झामिनेशनमध्ये, क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये आम्ही त्याची स्ट्रेंथ तपासतो त्या पर्टिक्युलर मसल्सची, आणि त्यात जर विकनेस आम्हाला जाणवला तर मग आम्ही त्याला पुढे जाऊन त्याचा एक्सरे किंवा MRI स्कॅन करतो. त्याला काही अशी पर्टिक्युलर टेस्ट आहे का की ही केलं की आपल्याला कळतं की? हा, एक टेस्ट नाहीये, त्याचं मल्टिपल, त्याचं गॅमेट ऑफ टेस्ट, म्हणजे 4-5 टेस्ट असतात आणि त्या कशा इंटरप्रिट करायच्या हे विथ एक्सपिरियन्स आणि विथ कसं आपण काम करतो त्याच्यानुसारच येतं ते. आपलं एक तरी जॉईंट आहे. समजा आता ऑडियन्सला आणि लेमॅनला समजेल की हा फ्रोझन बरोबर, शोल्डरचा हो. पेन आहे आणि हा रोटेटर Right. कफचा आहे, तर ते त्यांना एक साईन की हे तर कसं ते. फ्रोझन शोल्डरमध्ये युजली आपल्याला हात मागे घेताना जास्ती पेन होतो, करेक्ट. म्हणजे तुम्ही खिशातून पूर्ण तुमचे हात मागे नाही घेऊ शकत नाही. आणि रोटेटर कफ टेअरमध्ये उचलताना काही गोष्ट उचलताना पेन होणार. पेन होणार. हे तर हे दोन मेजर डिफरन्सेस आहेत. त्याच्यातले. तर आपण त्याला मेजर साईन म्हणू शकतो बरोबर. की फ्रोझन शोल्डरमध्ये तुमचे हात पूर्ण मागे जात नाहीत आणि रोटेटर कफ टेअरमध्ये तुम्ही जड वस्तू उचलू शकत नाही. किंवा उचलताना एका कुठल्या तरी ह्याला तुम्हाला दुखणार, एका रेंजमध्ये दुखणार तुम्हाला. आता आजकाल आता हेल्थ अवेअरनेस खूप वाढलेला आहे, सगळे एक्सरसाइजला महत्त्व देत आहे. काही लोकांनी समजा ज्यांचं वय अबाव 40 आहे आणि तोपर्यंत कधी एक्सरसाइज केलेल्या नाहीये, पण ते अचानक अबाव 40 नंतर सुरू करतात, कारण आता तसं त्यांना वाटतं की आता मी करायला पाहिजे, सगळेच म्हणतात की मी एक्सरसाइज करायला पाहिजे, तर ते सुरू करतात. तर त्याच्यात कुठल्या तरी गोष्टी चुकीच्या केल्यामुळे कुठल्या इंजुरीज होऊ शकतात? अगदी बरोबर. हा खूप छान प्रश्न आहे. आणि आपण बघतो की न्यू एन्थुझियास्ट खूप वाढलेत, म्हणजे आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जिमिंगला लगेच जॉईन होतात, म्हणजे 40-45 पहिल्यांदा जिमिंग चालू करतात, किंवा गॉल्फ, किंवा तो बरेच काही आजकाल गेम्स आलेत नवीन, तर त्याच्यात ते जॉईन होतात. तर टेनिस पण आता वाढलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर चुकीचे व्यायाम केले किंवा आधीच प्रिपरेशन नाही केलं, ट्रेनिंग नाही घेतलं, तर त्या रोटेटर कफवर भयंकर ताण पडतो, प्रेशर येतं आणि तो टेअर होऊ शकतो. ते एक. किंवा खूप त्याला इंजरीज झाल्या, शोल्डरला दुखायला लागला तो, आणि तरी पण त्यांनी कंटिन्यू केलं, तर देन इट कॅन गो इन टू फ्रोझन शोल्डर, म्हणजे टाईट होऊ शकतो. किंवा लिगामेंट इंजरीज. आता आम्ही बरेच जण बघतो की जिमर्स असतात, खूप बेंच प्रेस करताना खूप हेवी उचलायला जातात, तो सटकतो थोडासा किंवा त्याला हिसका बसतो आणि लिगामेंट इंजरीज होतात शोल्डरला. किती लवकर त्यांनी तुमच्याकडे यायला पाहिजे, की काहीतरी घरगुती उपाय करताय किंवा काहीतरी थोडा घरच्या घरी पेन किलर घेऊन थांबलेत आणि मग त्यांना नंतर असं वाटतं की आता 8 दिवस नाही थांबलाय तर मग मी डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे, तर ह्याच्यात खरंच त्यांनी किती लवकरात लवकर येऊन डॉक्टरला भेटलं मला पाहिजे? वाटतं 8 ते 10 दिवस तुम्ही घरी समजा आयसिंग करा, आणि तुम्ही जर म्हणजे पेन झालं तुम्हाला तर आधी आयसिंग करा तुम्ही खांद्याला, थोडेसे पॅरासिटामॉल वगैरे घेऊ शकता, त्याला रेस्ट द्या. कुठलंही दुखत असलेल्या जॉईंटला रेस्ट देणं आवश्यक आहे. आणि हा टिपिकल शोल्डरचा पेन हा रात्री होतो, झोपेत होतो. तर एखादी छोटीशी उशी खांद्याखाली घेऊन तुम्ही बघा आठवडाभर. पण जर आठवडाभर झाला तरी पण शोल्डर दुखतोय, काय पर्टिक्युलर गोष्ट जमत नाहीये, तर मात्र त्यांनी लवकरात लवकर शोल्डर एक्सपर्टकडे गेलं हे पाहिजे. एक अजून एक मोठं साईन आहे की रात्रीच्या वेळेस जर तो दुखत असेल, राईट, तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन आवश्यक आहे. झोपेत जे दुखणं असतं ते. जसं आपण बघतोय की बाकीचे कोमॉर्बिडिटीज पण असतात, त्याच्यात डायबिटीज आहे, हार्ट डिसीज आहे, असे डिसीजेस पण असले आणि शोल्डरशी रिलेटेड प्रॉब्लेम पण असले, तर आपण त्याला कसं मॅनेज करतो? राईट. सो फ्रोझन शोल्डर हे जे आहे त्याच्यामध्ये डायबिटीसमध्ये 5 पट जास्त शक्यता आहे फ्रोझन शोल्डर होण्याची. म्हणजे फ्रोझन शोल्डरचे पेशंट्स आपण बघितले, त्यातले बरेच पेशंट्सना डायबिटीस असतं, किंवा बऱ्याचदा ते आधी आमच्याकडे येतात, आम्ही फ्रोझन शोल्डर डायग्नोज करतो, शुगर्स केल्यावर त्यांना डायबिटीस निघतो. सो खूप प्रमाण आहे त्याच्यामध्ये. तर त्यांचं शुगर मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे, त्याशिवाय हा शोल्डर ओपन नाही होऊ शकत. आणि फ्रोझन शोल्डर हा ॲक्च्युली 3 स्टेजेसमधून जातो. एकदा फ्रोझन शोल्डर झाला की तो 3 स्टेजेसमधून त्याला नॅचरली त्याचं प्रोग्रेशन होत असतं. पहिल्या स्टेजमध्ये वेदना आणि स्टिफनेस, म्हणजे जखडलेला असतो तो. आणि त्या फेजमध्ये आपण त्यांना मेडिसिन्स देतो, की पेन कमी व्हायच्या गोळ्या, काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि व्हेरी व्हेरी जेंटल फिजिओथेरपी. हा फेजमध्ये जर ॲग्रेसिव्ह फिजिओथेरपी केली तर पेन वाढू शकतं खूप.
आणि ही एक खूप मोठी चूक बऱ्याचदा आम्ही बघतो की घडते पेशंटच्या हो हातून. हो त्यांना असं वाटतं की त्याच्याने लवकर होईल लवकर असं. बरं होईल. हो त्याच्यात मेन म्हणजे लवकर होणार नाहीये, ह्याला हो वेळ लागणार आहे. सेकंड स्टेजमध्ये जेव्हा तो खांदा जाईल तेव्हा त्याचं वेदना कमी होणार आहेत आणि तो फक्त स्टिफ राहील. त्या फेजमध्ये आपण फिजिओथेरपी एकदम अग्रेसिव्हली करू तेव्हा शकतो. रेकमेंडेड. तर हा खूप मोठा पॉईंट आहे की सेकंड फेजमध्ये गेल्याशिवाय फिजिओथेरपी सुरू नाही करायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे ते आपल्याला लवकर रिझल्ट त्याचे मिळू अगदी शकतात. बरोबर. आणि स्टेज 3 मध्ये तो आपोआप नॅचरली ओपन आउट होणार आहे. हो आणि देन एकदा पेन कमी झालं की पेशंट्स आर ॲट पीस आणि मग करेक्ट. हळूहळू तो ओपन होणार. आता जसं आपण म्हणतो रोटेटर कफ इंजुरीज आणि फ्रोझन शोल्डर, बरं. तर ह्यांना प्रिव्हेन्शनसाठी काही आहे का? सो निश्चितच आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोल्डरची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. बेसिक एक्सरसाइजेस फॉर द शोल्डर आणि वेट बेरिंग एक्सरसाइजेस थोडेफार. म्हणजे त्याला स्ट्रेंथनिंग पण थोडं केलं पाहिजे. एक्सेसिव्ह वेट्स नाही पण थोडेफार वेट्स आणि रोजच्या रोज व्यायाम करणे. तसं पोश्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की पोश्चर खूप बिघडलेलं असतं. बोन्स घासायला लागतात मसल्सना. तो पोश्चर मेंटेनन्स आणि रेग्युलर एक्सरसाइजेस हे 2 आहेतच. महिलांमध्ये आम्ही सांगू की त्यांनी जर त्याचा मेनोपॉजची वेळ त्याची तो पिरियड आला असेल तर कॅल्शियम घेणं, प्रोटीन्स प्रॉपर घेणं आणि एक्सरसाइज. तर ह्या अतिशय आवश्यक आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर दुखत असेल शोल्डर तर त्याला आराम द्या. इफ इट इज अनकम्फर्टेबल इट विल गिव्ह यू सिग्नल्स. म्हणजे तो थोडा थोडा तुम्हाला ठसठसायला लागेल किंवा दुखायला लागेल तर ते ओळखणं खूप आवश्यक आहे. खरं आहे. म्हणजे खांदा दुखतोय तरीही मी व्यायाम केला, तरीही मी ते करत राहिलो तर ते खांद्याला आवडत नाही हां आणि मग तो चिडतो. खरं आहे. मी असं डिस्क्राईब करतो की शोल्डर हा एका रेबेलियस किड सारखा आहे. हां तर तुम्ही त्याला प्रेमाने शांतपणे सगळं केलं तर तो सगळं ऐकेल. खरं. पण तुम्ही पुश करायचा प्रयत्न केला तर इट विल पुश बॅक. तर शोल्डरला पेन झालं तर त्याचे लाड करायचे, त्याला शांत वेळ द्यायचा नीट व्हायला आणि इट विल फॉल इन प्लेस. आपण जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा की तुम्ही म्हटलं की हा जॉईंट जो आहे शोल्डर जॉईंट हा सगळ्यात जास्त मुवमेंट करणारा बरोबर. जॉईंट आहे. राईट राईट अगदी तर बरोबर. त्या मुवमेंट आपल्या नेहमी सुरू राहण्यासाठी आपल्याला बरोबर. त्याची काळजी घेणं खूप गरजेचं अगदी आहे. बरोबर. तर तुम्ही एक्सरसाइजशी रिलेटेड सांगितलं, तसं विटामिन्सचा किती असर होतो की जसं वय वाढतं तसे आपले मायक्रोन्यूट्रियन्स आणि न्यूट्रियन्स हो. कमी होतात, तर त्याचा काही बरोबर. खांद्यावर असर होतो का? आणि फ्रोझन शोल्डर्स आणि B12चा काही संबंध आहे का? फ्रोझन शोल्डर आणि बीटलचा डायरेक्टली असा काही संबंध नाही. पण कसा असर होतो की जर व्हिटॅमिन डी किंवा B12 कमी झालं आणि कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर मसल्स थोडे वीक होतात, करेक्ट पोश्चर त्यांचं कमी होतं, मसल स्ट्रेंथ कमी होते. म्हणून ते नेहमी चेक करावं 6-6 महिने वर्षभरानी आणि तो एक पार्ट म्हणजे टिक मार्क करून टाकावं की बाबा व्हिटॅमिन B12 हे वगैरे सगळं चांगलं आहे, चांगलं आहे. D3 चांगलं आहे करेक्ट. आणि मग देन एक्सरसाइज करू शकतो. काही लोक वर्क फ्रॉम होम करत असतात, बरोबर. तर खूप तासन तास त्यांना बसावं लागतं किंवा एका हां. ठिकाणी बसून बरोबर. काम करतात. कंटिन्युअस मुवमेंटचं काम आहे. अगदी बरोबर. की लिखाणाचं आहे किंवा पोळ्या लाटण्याचं आहे, पापड बरोबर. लाटण्याचं आहे. अगदी बरोबर. तर अशा लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? हां, अगदी म्हणजे आणि खूप आजच्या दिवसात म्हणजे अगदीच तो प्रॅक्टिकल प्रश्न आहे, की आपण बघतो की वर्क फ्रॉम होम आहेच. हो कसं टेबल आणि खुर्ची प्रॉपर ऑफिसमध्ये असेल, जसं Correct, घरी correct. बऱ्याचदा नसतं. आपण Correct. काउचमध्ये बसतात, हे कुठेही बसतात बसतो. हो आणि मान दुखणे, खांदा दुखणे इतकं कॉमन झालेलं आहे. तर मी सर्वात सांगेन की पोश्चर तुम्ही खूप चांगलं ठेवा. म्हणजे ट्राय टू मेंटेन अ व्हेरी गुड पोश्चर ॲज फार ॲज पॉसिबल. आणि ते पोश्चरचे एक्सरसाइजेस काही शिकून घ्या आणि ते रोजच्या रोज करा. आणि समजा मी 1 तासभर आता केलं, समजा मी काम केलं लॅपटॉपवर ह्याच्यावर, तर यू टेक अ ब्रेक 1 तास, दीड तास, उठा, थोडेसे खांद्याचे मुवमेंट्स करा, ब्रेसिंग करा, थोडा त्याला रिलॅक्स होऊ द्या आणि मग Correct. परत कामाला बसा. तसंच महिलांना पण कंटिन्युअस त्या समजा पापड लाटतात, तुम्ही उदाहरण दिलं, हो, किंवा हो. स्वयंपाकी आहेत, हे हो, करतात हो, कंटिन्युअस हो, काम, हो. तर त्यांनी थोडा मध्ये मध्ये ब्रेक घेतला पाहिजे, कारण तो फटीग होतो नाही तर मसल. Correct. आणि फटीग झालं की मग हे सगळे गोष्ट स्टिफनेस होणं, टेअर होणं, हे गोष्टी वाढणार. आता हा सेम प्रश्न आपण वर्क फ्रॉम होम किंवा काम करणाऱ्यांचा म्हटलं, तसा सेम प्लेयर्स की आता ते हो, प्लेयर्स आहेत बरोबर. आणि Exactly. त्यांच्या त्या मुवमेंट हँड मुवमेंट जास्तीच्या Right, आहेत, right. तर त्यांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे? अगदी बरोबर. तर आपण शोल्डर हा प्लेयर्समध्ये स्पेशली आपण कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणतो, हो हो की फुटबॉल आहे हो. किंवा कबड्डी झालं, हो अजून हे दुसरं रेसलिंग आहे हो. किंवा क्रिकेटमध्ये आपण इतक्या इंजरीज बघायला लागलो आता शोल्डरमध्ये. ओव्हर यूज इज वन ऑफ द मेन रिझन फॉर दिस टेअर्स. Correct. आणि लिगामेंट इंजरीज खूप होतात त्याच्यामध्ये. हा. तर ओव्हर यूज त्यांनी पण की बेसिकली ट्रेनिंग रोज प्रॉपर वॉर्मअप व्हायला पाहिजे. Correct. शोल्डर स्ट्रेंथनिंग आवश्यकच आहे. बॅलन्सिंग, कोर बॅलन्सिंग म्हणतो आम्ही त्याला. हो म्हणजे आपले जे कोर मसल्स आणि प्रॉप्रिसेप्शन म्हणजे बॅलन्सिंग. हा. म्हणजे आता एक साधं उदाहरण द्यायचं तर माझा हात आत्ता कुठे आहे मला बघायला नाही लागत, माझ्या ब्रेनला ऑलरेडी माहिती आहे, राईट.
आणि माझा समजा मी बॉलिंगची ॲक्शन आहे तर माझा बॉल टाकल्यानंतर माझा हात कुठे जाणार आहे हे मला दरवेळेस बघायला नाही लागत. ते ट्युनिंग खूप चांगलं झालेलं आहे. तर ह्याच्यावर खूप काम करणं आवश्यक असतं, म्हणजे त्यांच्या कोचेसनी पण आणि प्लेयर्सनी पण स्वतः, की बॅलन्सिंग, स्ट्रेंथनिंग आणि मोबिलिटी या तिन्ही गोष्टी अतिशय आवश्यक. आणि ओव्हर यूज इज द मेन रिझन फॉर टेअर्स. तर हा जो तुम्ही शब्द वापरताय ओव्हर यूज, बरोबर. तर ह्याच्यात स्पोर्ट्समन असो किंवा काम करणारे असो किंवा काय, तुम्ही आवश्यक ब्रेक घेणं खूप अगदी गरजेचं अगदी आहे. तो तेवढा महत्वाचं आहे. आराम तुम्ही त्या शोल्डरला देणं आवश्यक आहे. हे अगदी ह्याचं बरोबर. एक मोरल त्यांनी लक्षातच अगदी ठेवायला बरोबर. पाहिजे. अगदी बरोबर. तर आता आपण एवढी चर्चा केली रोटेटर कफ टेअर आणि फ्रोझन शोल्डर, तर ह्याला ॲक्च्युअल ट्रीटमेंट काय आहे? सो फ्रोझन शोल्डरला ऑलमोस्ट 90% ऑफ द पेशंट्सना आपल्याला काही अशी वेगळी ट्रीटमेंट द्यायला नाही लागत, करेक्ट. की फक्त मी म्हटलं थोडे मेडिसिन्स देणं, थोडेसे आयसिंग करणं, हो. थोडे बेसिक व्यायाम शिकवणं, एकदम व्हेरी बेसिक. तर त्याच्यामुळे तो बेसिकली पेशंट फेज 1 टू फेज 2 जाणारच आहे हो. आणि 2 to 3 जाणारच आहे. तर यू हॅव टू जस्ट वेट. करेक्ट. पण 10% पेशंट्सना ज्यांना की हे फेज 1 कमीच होत नाही, पेन कमीच होत नाही हो, त्यांचं, हो. 5 महिने 6 महिने तरी खांदा ठणकत राहतो, हो. खूप पेन होतो, स्टीफ होतो, हो. अशा यांना आपण एक प्रोसिजर करतो अंडर अॅनेस्थेशिया, ज्याला आपण हायड्रोडायलेटेशन असं म्हणतो, स्टिकी शोल्डर म्हणतो. हा. म्हणजे डिंकासारखा आतमध्ये तो टाईट झालेला हा. आहे. तर डिंकाला आपण कापलं तर तो परत जुळणार, म्हणून सर्जरीपेक्षा आम्ही त्यात हायड्रोडायलेटेशन असं प्रोसिजर करतो, की त्यात अंडर अॅनेस्थेशिया फोर्सफुली नॉर्मल सलाईन पुश केलं जातं शोल्डरमध्ये हा. आणि शोल्डर थोडासा मॅन्युप्युलेट केला जातो. Correct. त्याच्यामुळे ते स्ट्रेच होतो कॅप्सूल आतलं जे आणि टाईट ही झाले स्ट्रक्चर. ओटी मध्येच होणारी ऑपरेशन थिएटरमध्ये होतं, 1 दिवस त्यांना राहावं लागतं ह्याच्यामध्ये. हो. आणि आपण साधारण स्टेज 1 मधून उचलून पेशंट स्टेज 2च्या एंडला नेऊन ठेवतो पेशंट. करेक्ट. करेक्ट. आणि ह्या एवढ्याच पेशंटना गरज आहे की त्यांना खूपच पेन आहे आणि ते स्टेज वरून बाहेरच पडत नाही, करेक्ट. पेन कमीच होत नाही, अशा हो. पेशंटना फक्त हे करावं लागतं. हो. 90% ऑफ टाइम्स ते आपाप नॅचरल हिस्ट्रीमध्ये Correct. कमी होणारे आणि ते शोल्डर्स बरे होणारे. करेक्ट. हे झालं फ्रोझन शोल्डरचं. आता रोटेटर कफमध्ये मी म्हणलं की लवकर आपण डायग्नोसिस करणं का महत्त्वाचं आहे, कारण समजा तो स्नायू फाटला, तो स्नायू आहे शेवटी, तो Correct, फाटला correct. हाडापासून, त्याला रक्तपुरवठा मिळत नाही हो. हाडापासून, हो. आणि मग तो हळूहळू आकुंचन पावतो. जितकं लेट होणार डायग्नोसिस करायला, तितकं तो हळूहळू जास्ती मागे मागे सरकत जाणार. हा. सो आम्ही त्याला 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करतो, रिपेरेबल आणि इरिपेरेबल. सो मोस्ट ऑफ लवकर जर आपण डायग्नोसिस केलं आणि MRI स्कॅनवर ते क्रायटेरियाज असतात आमचे, रिपेरेबल असेल तर त्याला आर्थ्रोस्कोपिक सर्जरी लागते. ओके. 3 ते 4 होल्स पडतात शोल्डरमध्ये, 1 ते 2 दिवस ॲडमिट राहावं लागतं आणि आपण तो स्नायू परत हाडाला आणतो आणि तो अँकर्स असतात, म्हणजे त्याला हाडाला परत अँकर करायचं आहे आपल्याला, हो. बोनला, राईट. बोनला. तर हो. सुचर अँकर्स म्हणून छोटे स्क्रू असतात, 5 मिलीमीटरचे प्लास्टिकचे स्क्रू असतात, ॲब्झॉर्बेबल स्क्रूज असतात. ते बोनमध्ये टाकून त्यात जे दोरे उरलेले असतात त्याने आपण तो स्नायू शिवून घेतो आणि तो हाडाला मग परत याला आपण एकरूप होतो. arthroscopy. आर्थ्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे की होल सर्जरी. मिनिमल इन्सिजन्स असतात, 2 किंवा 3 छोटे टाके पडतात त्याच्यात, पेन कमी असतं आणि एकदम प्रिसिशन सर्जरी आहे ही. हो. प्रिसाईज, म्हणजे जिथे प्रॉब्लेम आहे तेवढंच आपल्याला Repair एक्झॅक्टली करता रिपेअर करता येतं. आणि रिकव्हरी पण लवकर. रिकव्हरी पण लवकर होते ह्याच्यामध्ये. आणि जर लेट झाला, म्हणजे अनफॉर्च्युनेटली जर पेशंटला आमच्याकडे यायला लेट झाला हो. आणि तो स्नायू अगदीच आकसून बसलाय, तर मग तो इरिपेरेबल स्टेजला जातो. अच्छा. आणि जर अशा पेशंटचं वय जास्ती असेल, 60-65 किंवा त्याच्याहून जास्ती असेल, तर अशा पेशंट्सना आपल्याला शोल्डर रिप्लेसमेंट सर्जरीचाच ऑप्शन द्यावा लागतो. ओके. तो नॅचरल आपल्याला खांदा वाचवणं मग थोडंसं डिफिकल्ट होतं. ओके. म्हणून अर्ली डायग्नोसिस अतिशय महत्त्वाचं आहे. करेक्ट. करेक्ट. रिप्लेसमेंट, त्याला आपण रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट असं म्हणतो. आपण हे खूप डिटेल नंतर कुठल्या तरी याच्यात बोलू शकतो. हो. पण अतिशय सुंदर त्याचेही रिझल्ट्स आहेत. पण वी रिझर्व दॅट ओनली फॉर इरिपेरेबल रोटेटर कफ टेअर्स, ती सर्जरी. मग आपण आता हे रिप्लेस करतो म्हणजे बरोबर. नेमकं काय करतो आपण? राईट. सो रिप्लेस करतो म्हणजे हा बॉल आणि सॉकेट सारखा जॉईंट आहे. तर आर्टिफिशियल बॉल आणि आर्टिफिशियल सॉकेट आपल्याला आपण तिथे बसवतो हे करू आतमध्ये. शकतो. ओके. आणि रिव्हर्स म्हणजे जिथे नॅचरली सॉकेट आहे तिथे बॉल बसवला जातो हा. आणि जिथे नॅचरल बॉल आहे तिथे सॉकेट बसवला ओ, जातो. ओके. ह्याच्यामुळे काय होतं की विदाउट द रोटेटर कफ ऑल्सो द शोल्डर कॅन फंक्शन. फंक्शन. फक्त डेल्टॉइडच्या ताकदीवर, डेल्टॉइड म्हणजे आपला जो फुगीर भाग आहे खांद्याचा, त्याला आपण डेल्टॉइड म्हणतो, तो 5वा गेअर आहे आपल्या खांद्याचा. हो. म्हणजे मधले 2-3 गेअर्स नसतील तरी ह्या नवीन ज्या टेक्निक आहे त्याच्यामुळे आणि ह्या नवीन जे आपण आता त्याचं बॅलन्सिंग केलेलं आहे त्याच्यामुळे फक्त 5व्या गेअरवर हा खांदा चालू शकतो करेक्ट. विदाउट
इव्हन हॅव्हिंग द रोटेट कफ इंटॅक्ट. तर ही खूप चांगली तशी टेक्नॉलॉजी हो, आलेली आहे असं अतिशय. आपण म्हणायला अगदी, हरकत अगदी. नाही हो. की आपण तुमच्या खांद्याच्या मुवमेंट अगदी इरिपेरेबल कंडिशनमध्ये पण तुम्हाला पूर्ववत करू शकतो आपण. हे करू येस. शकतो. तर आता जसं आपण ह्याच्याबद्दल बोललो तसा एक अजून एक मोठा प्रॉब्लेम असतो डिसलोकेशन. बरोबर. डिसलोकेशन आणि लिगामेंट टेअर हे खूप Right. कॉमन आहे. अगदी तर बरोबर. त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का आम्हाला? आता हे खरंच खूप कॉमन आहे आणि स्पेशली मी म्हणलं तसं की खांद्यावर पडल्यामुळे किंवा हो. क्रिकेटर्स असतात ते कॅच घ्यायला उडी मारतात आणि खांद्यावर पडतात, हो. शोल्डर डिस्लोकेट होतो. करेक्ट करेक्ट. फुटबॉल प्लेयर्स आहेत हो. किंवा आपण बघतो की टू व्हीलरवरून जाताना ऍक्सिडेंट पडला, होतो, हो, पडला. हो, किती हो. कॉमन आहे आजकाल आपण पायऱ्यांवरून बघतो. पडलं. हो. अगदी बरोबर. तर होतं कसं फर्स्ट डिस्लोकेशन जर लहान वयात झालं, हां. म्हणजे 20, 22, 23 पहिलं डिस्लोकेशन. मेन प्रॉब्लेम ह्याच्यात काय डिस्लोकेशनचा की तो आपण रिड्यूस करणार, बऱ्याचदा पेशंटच रिड्यूस करतो किंवा मग आम्ही तो खांदा परत रिड्यूस करतो. हो. याच्यात मेन धोका असा आहे की तो परत परत डिस्लोकेट होऊ शकतो. आपण रिकरंट डिस्लोकेशन म्हणतो, विच इज व्हेरी कॉमन. तर हे प्रिव्हेंट करायला काय करता येईल आपल्याला? परत परत तो निघू नये, कारण तो Correct, जितक्या वेळा correct. निघणार तितक्या डॅमेज जास्ती होणार, हो, हो. बॉल आणि सॉकेट दोन्ही डॅमेज होणार. हो, बरोबर. हो. तर आपण ह्याच्यात काय करतो की जर वय खूप कमी असेल पेशंटचं, 20, 22, 19 असं बघतो आपण आजकाल, त्यांना अर्लिएस्ट सर्जरी करावं लागते. इव्हन आफ्टर द फर्स्ट डिस्लोकेशन दे विल नीड अन आर्थ्रोस्कोपिक सर्जरी आणि त्यात आपण जो फाटलेला लिगामेंट आहे तो रिपेअर करतो. तर ह्याच्यात तर 2 किंवा 3च टाके पडतात खांद्यात आणि सक्सेस रेट इज ऑलमोस्ट 99 to 100%. Correct. सो अतिशय छान सक्सेस रेट आहे अर्ली केल्यानंतर. हो. पण बऱ्याचदा आपण बघतो की आपल्या इथे पेशंट्स यायलाच लेट करतात. हो. 7-8 डिस्लोकेशन तर आता नॉर्मल झालंय आमच्याकडे. हो, म्हणजे त्यांना असं वाटतं की हे तर घरच्या घरी हो, होऊ जुळतंय. शकतं. हो, होऊ बरोबर. शकतं. आणि होतं कसं की एकदा रिड्यूस झाला तो खांदा की मग पेन होत नाही, मग तो हां. मधल्या फेजमध्ये पेन होत नाही आणि परत तो सेकंड टाइम डिस्लोकेट होणार. बिटवीन दोज 2 डिस्लोकेशन्स पेशंट पेनलेस असतो, म्हणून ते लवकर जात नाही डॉक्टरांकडे. तर आय थिंक हे खूप महत्वाचं आहे की इव्हन फॉर फर्स्ट डिस्लोकेशन झाल्यानंतरही ते मग ते कम्प्लीट. लहान मुलांमध्ये जरी झालेलं असलं तरी त्यांनी हो, तुमचं एक लहान मुलं opinion- म्हणजे यंग पॉप्युलेशन म्हणजे यंग Correct, स्पोर्ट्समॅन, correct, correct. त्यांच्यात हे प्रमाण खूप जास्त जास्त झालं. राईट. तर आपण आता म्हणलं की एक 7-8 डिस्लोकेशन झाले त्यांना आपण आर्थ्रोस्कोपिक रिपेअर करतो. पण ह्या प्रत्येक पेशंटला आपण CT स्कॅन आणि MRI एकदम डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करावा लागतो. आम्ही त्याच्यातनं बोन लॉस किती हे बघतो. आता जर खूप जास्त डिस्लोकेशन झाले असतील म्हणजे 20-25, आमच्याकडे तर एक कबड्डी प्लेअर आता रिसेंटली एक होती, तिला 200च्या पण जास्त डिस्लोकेशन अरे झाले बापरे. होते. म्हणजे मी 200 ऐकून मला वाटतं ती हो. मजा करते, पण ती म्हणे प्रत्येक मॅचला 5 वेळा तिचा 4 ते 5 वेळा शोल्डर निघायचा, अरे ती बापरे. परत बसवायची आणि मग खेळायला सुरू Oh करायची. God. तर असेही पेशंट्स आहेत, त्यांना खूप रिकरंटली निघतो म्हणजे 20 डिस्लोकेशन, 25 डिस्लोकेशन्स. अशा लोकांना आर्थ्रोस्कोपिक ट्रीटमेंट इज नॉट द राईट ट्रीटमेंट, कारण तो लिगामेंट अगदी फाटून त्याचा अगदी चिंध्या असं झालेल्या हो, असतात हो, दातमध्ये. हो, हो. तर अशा पेशंट्सना आपण एक लटार्जे प्रोसिजर म्हणून करतो. खांद्याच्या जवळ एक बोन असतं आणि त्याचे मसल्स असतात, ते तिथून आपण कट करून ते सॉकेटला फिक्स करतो. त्याला काय म्हणलं त्याला आपण? लटार्जे प्रोसिजर असं म्हणतो Okay. आपण. आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स आहेत. आणि इस्पेशली आता कबड्डी प्लेयर्स आहेत किंवा रेसलर्स आहेत, बॉक्सर्स आहेत, डान्सर्स आहेत. डान्सर्स, ज्यांना उड्या मारणं खूप जास्त लोड ज्यांच्यावर येणार आहे खांद्याचा, अशा लोकांना ज्यांचे इतक्या वेळा डिस्लोकेट झालेत. सो प्रत्येक शोल्डर डिस्लोकेशनला डिटेल्ड अनालिसिस महत्वाचं आहे. CT स्कॅन, MRI दोन्ही गोष्टी करणं आवश्यक आहे, कारण मिळणारी माहिती ही वेगवेगळी आहे. ते बघून आम्ही ठरवतो की याला नेमकं आर्थ्रोस्कोपिक करायला पाहिजे का बोनी प्रोसिजर केली पाहिजे. बरोबर. सक्सेस रेट दोन्हीचा अतिशय छान आहे. ह्याला किती रिकव्हरी पिरियड किती आपण म्हणू शकतो, किती राईट. दिवस? तर कम्प्लीट रिकव्हरी साधारण एक 2 ते 3 महिन्यात होते. पण इमिजिएटली सर्जरी 2 दिवस आपण ॲडमिट ठेवतो पेशंटला. तिसऱ्या हो. दिवशी पेशंट हात हलवायला लागतो. तो उजव्या हाताने एक आठवड्याभरात उजवा हात असेल तर जेवण करायला सुरू करू शकतो. टायपिंग 4-5 दिवसात तो लॅपटॉप टायपिंग चालू करू शकतो. ब्रश करणं Basic वगैरे movement तर बेसिक लगेच. मुवमेंट्स आठवडा 10 दिवसात सुरू होते. हो. मग टप्प्याटप्प्याने आपण त्यांना व्यायाम देतो आणि बऱ्याचदा आम्ही काही फेजचे व्यायाम आधीच त्यांना शिकून पाठवतो. एकदा ते थोडं हील झालं, पेशंटला कॉन्फिडन्स आला, पेन कमी झालं की मग आपण त्यांना फिजिओथेरपीकडे फिजिओथेरपी पाठवतो. सुरू करतो. येस. करेक्ट.
आता कसं असतं, लोकांच्या डोक्यामध्ये गैरसमज असतो की मला सर्जरीची गरज नाहीये, पण तरी डॉक्टर मला सांगतायत, बरं. किंवा तो 10 ठिकाणी ओपिनियन घेतो, किंवा काही त्याचे घरगुती उपाय, किंवा बरोबर. काही अजून आजकाल इंटरनेटवरती 100 उपाय सांगितलेले असतात ते बरोबर. करतो. तर हे कसं ठरवतात की सर्जरीची गरज आहे किंवा नाहीये? सो त्याला ना असे खूप फिक्स क्रायटेरियाज आहेत आणि हे हां. क्रायटेरियाज असे इंडिव्हिज्युअल नाही आहेत. हे असं त्याला आपण इंटरनॅशनल कन्सेन्सस असं म्हणतो, हो. की ग्रुप ऑफ सर्जन्स वर्ल्ड ओव्हर असं ठरवलं असतं की हा पर्टिक्युलर सम प्रॉब्लेम असेल, त्याला सर्जरी ह्या वेळेत केली की त्याचे रिझल्ट खूप जास्ती चांगले आहेत. चांगले येतात, आणि खरंय. तुम्ही सर्जरी नाही केली, डिले केले तर रिझल्ट, कारण एवढ्या वर्षांचा अनुभव सगळ्यांनी शेअर केलेला लिटरेचर आहे, याच्यावरून ते ठरवलं जातं. सर्वात महत्त्वाचं आहे क्लिनिकल डायग्नोसिस. जो शोल्डर सर्जन चेक करून करेल त्याला सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मी म्हटलं तसं आपण MRI स्कॅन किंवा त्याचा CT स्कॅन करतो, त्याचं ॲनालिसिस करतो आणि त्या क्रायटेरियानुसार ठरवतो. बेसिकली मला काय वाटतं, हे पेशंट सर्जरी का नाही करत, कारण ती भीती असते हां. की सर्जरी नंतर माझा खांदा आधीसारखा होईल का, हो. मला वेदना खूप होतील का, की अजून काय प्रॉब्लेम होईल. तर मी या माध्यमातून तुझ्याशी बोलताना असं ॲश्युअर करायचं आहे मला, लोकांना हां. आश्वासन द्यायचं आहे हां. की शोल्डर सर्जरी ही पेनलेस झालेली आहे आता ऑलमोस्ट. म्हणजे आमच्याकडे एक क्रिकेट कोच आहेत, त्यांचं नाव मी तुला नंतर सांगेन. तर त्यांना सर्जरी झाली त्यांची आणि त्यांच्या मिसेस फिजिओथेरपिस्ट आहेत. तर त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही खरंच सर्जरी केली ना, कारण त्यांना पेनच नाही झालं. अरे म्हणजे दे वर एक्सपेक्टिंग सो मच पेन. करेक्ट. आणि आम्ही आजकाल ह्याच्यावर इतकं काम केलंय आणि वी टेक कम्प्लीट केअर ऑफ दिस. पेनलेस सर्जरी आहे ही आता हो. अक्षरशः. सो दॅट आय कॅन ॲश्युअर यू की पेन होणार नाही. आणि रिझल्ट्स म्हणजे मी म्हटलं असं 90 to 99% सक्सेस रेट. तर हा अतिशय छान सक्सेस रेट आहे. रिटर्न टू स्पोर्ट्स इज ऑलमोस्ट, म्हणजे आत्तापर्यंत देवाच्या कृपेने ऑलमोस्ट 100% इन आर केस. म्हणजे जे काय आमच्याकडे स्पोर्ट्समन्स आले ते परत त्यांच्या आधीच्या स्किल्सनी, आधीच्या ताकदीने खेळू शकलेले आहेत परत. तर एवढं आता सक्सेस रेट शोल्डर सर्जरीचा पोचलेला आहे. तुम्ही मला, आपण पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी सांगत होते की कसं एंड टू एंड आपण पेशंटची काळजी अगदी घेतो, बरोबर. येस, तर ती येस. थोडक्यात आम्हाला एक्सप्लेन हो. करा का? आता मी तुला सांगितलं असं की आम्ही समजा पेशंटचं ऑपरेशन ठरलं आहे, हो. हो. तर त्याला आमच्या एक असोसिएट डॉक्टर्स आहेत, त्या त्याला सगळी लिस्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन देतात. करेक्ट. त्यांनी एकच दिवस सर्जरीच्या आधी कुठल्या दिवशी एकच दिवस हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. त्या दिवशी सगळ्या तपासण्या होतात. फिजिशियन पेशंटला तपासतो, ॲनेस्थेटिस्ट तपासतो, करेक्ट. पेशंट हॉस्पिटल पण बघून घेतो, कारण नाहीतर एकदम हॉस्पिटलला जाताना भीती वाटते. भीती वाटते. सो करेक्ट. हा त्याच्या मागचा आहे. तर 1 व्हिजिट बिफोर द सर्जरी आणि त्या दिवशी सगळं होऊन जातं. Investigation इन्व्हेस्टिगेशन्स फिजिशियन पण चेक करतो आणि ॲनेस्थेटिस्ट पण चेक करतात. Correct. आणि ॲनेस्थेटिस्ट त्याचा प्लॅन बनवतात की कशी सर्जरी, त्याला कुठला ॲनेस्थेशिया देणार आहे. राईट. सर्जरी नंतर दुसऱ्या दिवशी आपण पेशंटला डिस्चार्ज करतो. डिस्चार्ज करताना काही मेडिसिन्स लिहून दिलेले असतात आणि व्यायाम आम्ही बेसिक शिकून घरी पाठवतो. करेक्ट. पेशंटला घरी जाऊन, आमच्यातले अजून एक डॉक्टर आहे, ते घरी जाऊन ड्रेसिंग्स करतात किंवा टाके काढायचे असेल तर स्वतः जाऊन घरी टाके काढतील. मग तेव्हा कसं सिनियर सिटीजन्स असतात, आजकाल जमत नाही सगळ्यांना सारखं बरोबर, हॉस्पिटलमध्ये यायला, तर त्या नुसार मग आमचेच डॉक्टर्स घरी जाऊन हे करतील. Correct. तर मिनिमम व्हिजिट्स टू द हॉस्पिटल हे आमचं हे आहे, बट विदाऊट एनी कॉम्प्रोमाइज इन द ट्रीटमेंट. करेक्ट. आणि मग फिजिओथेरपिस्ट पण आम्ही घरी पाठवतो. अरे. सो जेव्हा लागतील तेव्हा, की आमचे जे असोसिएट फिजिओथेरपिस्ट आहेत तेही घरी जाऊ शकतात. सो पेशंटला युजली 3 आठवडे किंवा 4 आठवड्यांनीच मला भेटावं लागतं, दर 3-4 आठवड्यांनी जस्ट चेकअप करून, आणि पुढचे व्यायाम आम्ही त्यांना सांगतो काय करायचे आहेत ते. तर ह्याला आम्ही एंड टू एंड आपण त्यांना सर्व्हिस देतो. Yes. की आपल्याकडे काउन्सिलिंग पण होतं, त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स होतात, त्यांच्या बरोबर कनेक्टेड राहणारे एक अगदी डॉक्टर बरोबर, आहेत, त्यांना अगदी बरोबर. घरी जर ड्रेसिंग किंवा घरी जाऊन काही गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठी पण Yes, आपल्याकडे अगदी. कम्प्लीट टीम आहे. अगदी येस. तर ह्याला आपण म्हणजे की त्यांना एंड टू एंड आपण सगळी सर्व्हिस आणि देऊ हाच शकतो. आमचा प्रयत्न आहे की हा. कमीत कमी पेशंटना त्रास व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट त्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. मिळाली पाहिजे. आता एक एकदम कॉमन प्रश्न आहे की लोक पेन किलर्स खूप खातात. ह्याच्याशी रिलेटेड पेन असले तर कुठलंही बरोबर. बोन किंवा मसलशी हो, रिलेटेड हो. पेन किलर, बरोबर. तर नेमका पेन किलरचा त्या जॉईंट्सच्या आजारांवरती खरंच असर होतो का नाही होत? आजारांवर असा असर नाही होणार, पण त्यांना थोडं बरं वाटेल. वेदना थोड्या पण ते तात्पुरत्या बरोबर आहे की नाही? नाही, हा एक्झॅक्टली तात्पुरत्या प्रमाणात थांबणार, पण हो. खूप पेन किलर्स घेणं अतिशय अयोग्य आहे, नाही घ्यायला पाहिजेत. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर घ्यायलाच नाही पाहिजेत. करेक्ट. आम्ही बघतो की लोक महिनोन महिने पेन किलर्स घेतात. हो. ह्या पेन किलरचा किडनीवर खूप परिणाम होतो. आणि Correct. आम्ही आजकाल पेशंट आला आमच्याकडे तर आम्ही सगळे बेसिक टेस्ट आधी करून घेतो. त्याशिवाय मेडिसिन्स देणं हे योग्य नाही, कारण हे केमिकल्स आहेत.
आणि दे आर गोइंग टू हॅव सम साईड इफेक्ट्स ऑल्सो. अतिशय जपून वापरले पाहिजेत पेन किलर्स, आणि कुठले वापरायचे हे आम्हाला माहिती आहे की ज्याने किडनीवर इफेक्ट होणार नाही, किंवा त्या पेशंटचं वय लक्षात घेता, त्याचे ब्लड रिपोर्ट्स लक्षात घेता की कुठले वापरायचे हे आम्ही ठरवू, आणि तेवढे कमीत कमी तुम्हाला जर वापरले पाहिजे. कुठल्याही ह्याचा बोन किंवा मसलचा पेन होतोय आणि तो खूप जास्त दिवस होतोय, तर त्याच्या पेन मॅनेजमेंटसाठी तुम्ही डॉक्टरला भेटणं खूप गरजेचं आहे. अतिशय पेन महत्त्वाचं. किलर घेणे हा काही नाही, त्याच्यावरचा उपाय अजिबात नाही. आणि त्यांनी धोका खूप आहे, म्हणजे ते बाकीचं म्हणजे किडनी डॅमेज वगैरे खूप बाकीच्या commonly बघतो. ऑर्गनला खूप अगदी डॅमेज बरोबर, होतं. अगदी बरोबर. की आता आपल्याकडे कसं आहे की खांदा दुखू दे किंवा कुठला पण जॉईंट दुखू दे, की आपल्याला शेकणे हा पहिला आपण घरगुती उपाय करतो, तर तो बरोबर आहे की चूक आहे? अगदी चूक असं नाही म्हणता येणार, पण आम्ही युजली खांद्यामध्ये असं सांगतो की तुम्ही बर्फानी शेका, आईसनी शेका. गरम नाही शेकायचं. हा, मग असं कारण काय होतं, बऱ्याचदा फ्रोझन शोल्डर आहे किंवा रोटेड कफ टेरेस सुजलेला आहे खांदा, तर परत तुम्ही गरम लावणार तर तो एवढं चांगलं सूज वाढण्याची तर शक्यता त्याच्यापेक्षा आहे. कोल्ड. हो. पण काही लोकांना कोल्ड नाही सहन होत, तर मग त्यांना मी म्हणतो की नका करू, किंवा शोल्डरला डायरेक्टली नको. मसल्स जे आहेत मागे, म्हणजे मानेच्या मागचे, किंवा तेही बऱ्याचदा शोल्डरमध्ये दुखतात, तिकडे तुम्ही गरमनी शेकलं तरी चालेल, पण डायरेक्टली खांदा शक्यतो गरम ह्यानी शेकू नये असं आम्ही सांगतो. आईस इज प्रेफरेबल, आईस पॅक्स. मसाज करणे, की आता आपली पहिला ट्रीटमेंट घरगुती सगळ्यांना वाटतं मसाज करणे, बरोबर. तर ते कितपत बरोबर आहे? फ्रोझन शोल्डर असो किंवा कुठला पण काही असो. नाही, मसाज तर मी सांगेन की केला तर अगदी जेंटल, म्हणजे लहान बाळाला करताना त्या लेवलनी केलं तर ठीक आहे एखाद्या वेळेस. आणि ज्याला जाण आहे त्या गोष्टी. हो, आणि अगदी लाईट केला पाहिजे. पण जे असं जाऊन मसाज करून हात चोळून घेतात, हे घेतात, भयंकर पेन वाढतं अशा लोकांचं, आणि आम्ही बघतो की ते पेशंट असह्य पेन्स होतात, पेन खूप वाढतात. तो कारण मी सांगितलं तसं खांदा हा अगदी नाजूक जॉईंट आहे, त्याला टप्प्याटप्प्याने आणि अगदी व्यवस्थितच हँडल केलं पाहिजे. असं ॲग्रेसिव्हली मसाज वगैरे केलं तर त्याचा दुष्परिणामच होणार आहे खांद्यासाठी, तो जास्ती टाईट होईल. तर नाही केला पाहिजे असं ॲग्रेसिव्ह मसाज. खांद्यांची काळजी घ्यायला म्हणावं किंवा त्याचं आरोग्य वाढवण्यासाठीचे 3 महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगा, की त्या केल्याच पाहिजे. ओके, सो मी म्हणेन की रोजच्या रोज व्यायाम करणे. आणि आपण आता काय करतो, व्यायाम म्हणजे बरेच जण फक्त वॉकिंग करतात. तो वॉकिंग हा हार्टसाठी वगैरे चांगला आहे, बाकी गोष्टींसाठी चांगला आहे, पण शोल्डरचे एक्सरसाइजही केले पाहिजेत. म्हणजे पोश्चर करेक्शन, दुसरं म्हणजे व्यायाम, पोश्चर करेक्शन. बऱ्याच आपण बघतो स्लाउचिंग बसलेले असतात, तर बसण्याचं आपलं पद्धती चांगली हे ठेवली पाहिजे. तो एक प्रॉपर तुमचे कॅल्शियम विटॅमिन्स वगैरे घेत राहा. आणि सर्वात थर्ड म्हणजे जर इंजरी झाली तर डिले करू नका, लवकरात लवकर तुम्ही शोल्डर सर्जनना भेटलं पाहिजे आणि त्याचं डायग्नोसिस एकदा करून घेतलं पाहिजे. तर तुम्ही आम्हाला इतक्या छान सांगितलं, फ्रोझन शोल्डर, रोटेटर कफ, डिसलोकेशन, खांद्याशी रिलेटेड आमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं, आणि तेही सोप्या भाषेत. तर तुमचे खूप खूप आभार, तुम्ही एवढा वेळ दिला आम्हाला आणि इतकी छान माहिती सांगितली. आणि ह्या विषयाशी रिलेटेड अजून काही आम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, ते आम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्याचं नक्की काम करू, आणि परत तुम्हाला एकदा आमच्या पॉडकास्टला बोलू. सो तुमच्या ह्या वेळेकरता, माहिती करता खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नमस्ते.